युद्धामुळे भारतावर गॅसच्या तुटवड्याचं संकट निर्माण झालंय। संकट टाळण्यासाठी सरकार सध्या ॲक्शन मोडवर आहे। हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातोय, तर तेल कंपन्या हॉटेल संघटनांसोबत बोलणार आहेत। तेल कंपन्या या हॉटेल संघटनांसोबत बोलणार आहेत आणि कशा पद्धतीने यातून मार्ग काढायचा याबाबत ही चर्चा केली जाणार आहे। आता सरकारी पातळीबरोबरच आता इंधन कंपन्या सुद्धा कामाला लागलेल्या आहेत। इंधन कंपन्यांनी आता यातून तोडगा काढण्यासाठी हालचालींना सुरुवात केली आहे आणि याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून तेल कंपन्या हॉटेल संघटनांसोबत बोलणार आहेत। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट्स घेऊयात त्यांच्याकडून। रामराजे, तेल कंपन्या थेट हॉटेल संघटनांसोबत बोलणार आहेत, चर्चेचा मुद्दा काय असू शकतो आणि कशा पद्धतीने नियोजन केले जाणार आहे? रामराजे शिंदे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। मात्र आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी आहे, सरकारी पातळीवर तर प्रयत्न सुरू आहेच, मात्र आता तेल कंपन्या सुद्धा यातून मार्ग काढण्यासाठी पुढे सरसावल्यात। हॉटेल संघटनांसोबत आता तेल कंपन्यांचं व्यवस्थापन चर्चा करणार आहे। युद्धामुळे भारतावर गॅसच्या तुटवड्याचं संकट कोसळलंय आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी आता अनेक उपाययोजना केल्या जात आहेत। सध्या घरगुती गॅस पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तर व्यावसायिक पुरवठ्यासाठीचा गॅस आता उपलब्ध नसणार आहे। त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक, बेकरी व्यावसायिक आणि इतरही उद्योगांवर संकट कोसळलेलं आहे आणि यातून मार्ग काढण्यासाठी आता तेल कंपन्या हॉटेल संघटनांसोबत बैठक करणार आहेत। युद्धामुळे भारतावर गॅसच्या तुटवड्याचं संकट निर्माण झालंय। संकट टाळण्यासाठी सरकार ॲक्शन मोडवर आलंय। त्याचबरोबर तेल कंपन्या आता हॉटेल व्यावसायिकांशी बोलणार आहेत। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। रामराजे, काय नेमका चर्चेचा मुद्दा असणार आहे? कारण व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। आता तेल कंपन्या काही तोडगा काढणार आहेत का? वेगळा काही पर्याय उपलब्ध आहे का? बिलकुल विनोद, आणि त्यासाठीच आता केंद्रीय पातळीवर एक समिती तयार करण्यात आलेली आहे आणि या समितीमध्ये 3 जण असणार आहेत आणि हे सर्वजण आहेत ते महत्त्वाचे डायरेक्टर असणार आहेत। HPCL, BPCLचे कार्यकारी संचालक यामध्ये असणार आहेत, IOCचे पण संचालक यामध्ये असणार आहेत आणि हे संचालक मिळून हे ठरवणार आहेत की देशामध्ये नेमकी निकड जी आहे ती कोणत्या व्यावसायिक निकड जी आहे ती कोणत्या गोष्टीसाठी आवश्यक आहे आणि त्यानुसार वितरण केलं जाणार आहे। त्यामुळं आता हे संपूर्ण निर्णय घेण्याची जबाबदारी जी आहे या तिन्ही संचालकांच्या हातामध्ये असणार आहे आणि त्याच पद्धतीने LPGची गरज पूर्ण केली जाणार आहे। त्याशिवाय रिफाइंड ऑइल जे आहे ते निर्यात करण्याच्या संदर्भामध्ये कोणताही अंकुश लावण्यात आलेला नाही आहे। निर्यात अजूनसुद्धा रिफाइंड ऑइल जे आहे ते करता येणार आहे अशी सुद्धा केंद्रातील या सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर 70% जे आपल्याला तेल मिळणार आहे ते होमूरच्या व्यतिरिक्त आपण इतर मार्गाने सुद्धा मिळवलेलं आहे आणि त्यामुळे आता देशामध्ये सध्या कोणतीही घाबरण्याची परिस्थिती नसल्याचं सुद्धा केंद्र सरकारने आता स्पष्ट केलेलं आहे। आणि यापूर्वी अगोदर 50%वर आपला साठा आला होता, त्यानंतर 60%वर साठा आला आणि त्यानंतर आता 10% साठा वाढलेला आहे आणि तो 70%पर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळं कोणतीही घाबरण्याची परिस्थिती नाही आहे आणि भारत आता येत्या लवकरच कालावधीमध्ये सावरेल या संपूर्ण तुटवड्यामधून, असं सुद्धा केंद्र सरकारच्या आपल्या या सूत्रांनी सांगितलेलं आहे। आणि त्यामुळं इराण आणि इस्रायलच्या अमेरिकेच्या संदर्भाचं जे युद्ध चाललेलं आहे त्याचा कमीत कमी कसा फटका बसता येईल आणि त्यासाठी भारताने यापूर्वीच तयारी जी आहे ती करून ठेवली होती आणि त्याचाच परिणाम जो आहे तो आता आपल्याला दिसून येतो आहे। त्यामुळं एक आश्वासक केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे की येत्या काही दिवसामध्ये ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ते आटोक्यामध्ये येऊ शकते। धन्यवाद राम, दिलेल्या अपडेट्सबद्दल। साधारण एका आठवड्यात संपूर्ण परिस्थिती आटोक्यात येऊ शकते असा विश्वास सरकारला वाटतोय। मात्र युद्ध पुढे चालू राहिलं तर काय, या संदर्भातलं नियोजन सुद्धा सरकारी पातळीवर केलं जात आहे।